आज मैत्री दिवस आहे। माझ्या सुखदुःखात सदैव साथ देणारी माझी मैत्रिणीचं नाव आहे आशा। मी आणि माझी मैत्रीण गेल्या वर्षी पुणे येथील एका पर्यटन स्थळी गेला होता। आता ते ठिकाण मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, आपण संपूर्ण व्हिडिओ बघून सांगायचं आहे की या व्हिडिओतील ठिकाण नेमके कुठले आहे। या ठिकाणी मी आणि माझी मैत्रिणी खूप मजेत तसेच मोकळ्या मनाने आनंद घेतला। या ठिकाणची ऐतिहासिक माहिती घेतली, तेथेच असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून मस्त गप्पा मारल्या। आम्ही दोघांनी ड्रेस घातला होता। आमच्याकडे बघून काही जण आपण बहिणी बहिणी आहोत का अशा प्रश्नार्थक नजरेने पाहिले। या ऐतिहासिक वास्तूचे उंचावरून शूटिंग करताना एक वेगळाच अनुभव येत होता। येथे आलेले पर्यटक पुरेपूर आनंद घेत होते। मध्ये मध्ये माझे पती मला सोबत एक दोन फोटो काढण्यासाठी थांबवत होते व छान छान पोज देऊन आम्ही पुढे पुढे जात हे ऐतिहासिक स्थळ निरखून बघत होतो। आता हा मध्येच आलेला फोटो हा मकर संक्रांतीच्या दिवशी काढलेला होता। तो एडिट करताना मध्येच आला। मला तो खूप आवडतो म्हणून या व्हिडिओमध्ये राहू द्या म्हणून ऑन केला। असो, हा फोटो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा। पुढील फोटो बघा, हा आमचा दोघींचा फोटो आहे। माझी मैत्रीण आशा यांच्या शेतातील आहे। वेळ अमावस्या सणाचा हा फोटो आहे। त्यावेळी मला राहवले नाही, माझ्या मैत्रिणीला सोबत घेऊन 3-4 फोटो काढले। आपल्याला तर माहितीच आहे शेतातील वातावरण किती छान असते। पुढचा फोटो बघा, आम्ही संभाजीनगर येथील जुहू पार्क मध्ये गेलो होतो, तेथील हा फोटो आहे। बघा माझे पती एका छोट्याशा मुलाप्रमाणे कसे हातात साप घेऊन कार्टून दिसत आहेत। हा बघा जोडीचा फोटो, येथे पण खूप फोटो काढले। हा पण फोटो कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। त्यानंतर आता येऊत आपण त्या ऐतिहासिक स्थळी। आता हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेलच की हा कुठला व्हिडिओ आहे, कमेंट करून कळवा। आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा। चालून चालून आमचे पाय खूप खूप दुखत होते, तरीही आम्ही पायपीट करत हे ऐतिहासिक स्थळ पाहायचे सोडले नाही। पाय दुखत असले तरी मी व माझी मैत्रीण हातामध्ये हात धरून फुल धमाल करत पुढे जात होतो। हसत बागडत खूप मजे हात धरून फुल धमाल करत पुढे जात होतो। हसत बागडत खूप मजेशीरपणे एन्जॉय करत होतो। उंचावरून खाली बघताना पर्यटकांची गर्दी दिसत होती। आम्ही पण आमचे वाहन तेथेच पार्क केले होते। या ठिकाणी यायचे म्हटले की ऑनलाईन तिकीट काढावे लागते। ही गर्दी त्याचीच होती। येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देत असतात। मग सेल्फी शूटिंग काढली, वरून संपूर्ण नजारा शूट केला। माझे पती समोर समोर येत होते, तरीही ही शूटिंग पूर्ण केली। मग कसा वाटला हा छोटा व्हिडिओ तुम्हाला? आणि हे ऐतिहासिक स्थळ आहे पुणे येथील शनिवार वाड्याचे। सदर व्हिडिओ छोटा आहे पण शनिवार वाड्याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच